क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करतो आहे की फिट इंडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या देशामध्ये आम्ही घेत असतो। जसं आता सायकल ऑन संडे जो कार्यक्रम नेहमी घेतो, आता उद्यासुद्धा पंढरपूरला मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। असे वेगवेगळे कार्यक्रम फिट इंडियाच्या अंतर्गत स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडून पण मिळतोय। लोक आता आपल्या स्वतःच्या हेल्थकडे आता कॉन्शियसपणे बघायला लागलेले आहे आणि योग एक असं माध्यम आहे की जी आपली भारताची परंपरा राहिलेली आहे, आपली संस्कृती राहिलेली की ज्याच्यामधनं आपण स्वतःला फिट ठेवू शकतो, मेंटली चांगलं ठेवू शकतो आणि त्याचा परफॉर्म आपल्या कामांमध्ये त्याचा इफेक्ट चांगला येऊ शकतो। आणि आज मी आपल्याला सांगेल की योगा हा आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा इन्क्लूड केला गेलेला आहे। आपली एशियन चॅम्पियनशिप पण आता होते आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप पण आपली झाली आणि येणाऱ्या पुढच्या एशियन गेममध्ये आता योगासन दिसणार आहे आणि प्रयत्न चालू आहे की 2036मध्ये जेव्हा आपले इंडिया म्हणजे प्रयत्न करतोय की ऑलिम्पिक जेव्हा होस्ट करेल तेव्हा योगासन पण हा त्याच्यामध्ये राहील आणि आपल्या सगळ्या देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की जो योग आपण सगळ्या जगाला शिकवला तो योग आज ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट राहणार आहे।